धंदा प्लॉट लावला होता, मला वाटतं आपली 1 महिन्यानी ओळख झाली होती. वाटलं होतं का 1 वर्षामध्ये मार्केटला फळ जाईल तुमचं? नाही वाटलं नाही वाटलं नाही, काढून टाकायची बघ असं वाटत. तुम्ही तर मला पहिल्या वेळेस म्हणले पण होते की झाडं वाढत नाहीत म्हणून, झाडं काढायची का? हा? जायला अशी बाग मनात येतच होत सर. आता लोक आजूबाजूचे तुम्ही नक्की बघायला. भेटल्यापासून जरा भारी वाटायला बघायला लागलं. बघून जाते ती. काय म्हणतात लोकांचं काय मत येत आहे? म्हणजे पहिल्या वर्षाच्या बागेच्या मानाने आज 6 फुटापर्यंत जवळपास झाड गेलेलं आहे. आता काही ठिकाणी आपण रोप खराब आली होती सुरुवातीला, तुम्ही रोपांमध्ये थोडंसं फसले गेले होते. निमेटोडची रोपं तुम्हाला बरेचशी मिळाली होती सुरुवातीला, बरोबर का? आपण निमेटोडवरती पण काप केलं होतं आणि जी फारच खराब होती ती रोपं आपण बदलून त्या जागी नवीन लोक लावली होती. लावली. पण जवळपास आज आपला 90% प्लॉट हा जवळपास 6 फुटापर्यंतची झाडं झालेली आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला हे जे ऑर्गॅनिक वरती काम झाले ह्याच्यात समाधान वाटलं का की बाबा चला आपण ज्या कंपनीवर आज विश्वास ठेवून काम करतोय, किंवा औषधांचे रिझल्ट कसे आहेत, काय रिझल्ट बद्दल तुम्ही काय बोलाल की म्हणजे कसे वाटले तुम्हाला रिझल्ट? किंवा आम्ही बाहेरचे रासायनिक औषधं तुम्हाला वापरायला सांगितली का फक्त आमच्याच कंपनीच्या औषधांवरती तुमची आज बघ 13व्या महिन्यात मार्केटला चालली? फक्त तुमच्या ऑर्गॅनिक खतं वापरली ती आपण, त्याशिवाय दुसरं काय नाही. दुसरं बाहेरचं काय वापरलं? नाही, तुमचं मार्गदर्शन योग्य असल्यामुळे आम्हाला बी जरा सोपं गेलंय. त्रास काय झाला का तुम्हाला? म्हणजे हा त्रास थोडा झाला, कष्ट करताना त्रास होतच असतो, परंतु शेतकरी म्हणल्यावर त्रास होणारच घ्यायचा. शेतकरी म्हणल्यानंतर शेवटी कष्टाशिवाय पर्याय नाही, शेवटी शेती करावं लागतं. मार्गदर्शनाची जोड आणि कष्ट या दोन्हीचा मेळ बरोबर आहे. पण एकंदरीत बघायला गेलं तर आज पहिल्या वर्षाला आपल्या किती समाजात असे पण लोक आहेत की जी पहिल्या वर्षाला आज बाग